नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 18 शिकणार आहोत आणि या धड्याचे शीर्षक आहे वदनी कवळ घेता। वदनी कवळ घेता या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। वदनी कवळ घेता हे नाव ऐकल्यावरती तुम्हाला एक श्लोक आठवला असेल। कोणता बरं तो श्लोक? जेवताना जेवण्या अगोदर हात जोडून आपण श्लोक बोलतो। वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्मा, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म। तर बघा, अन्न हे पूर्ण ब्रह्मा म्हटलेलं आहे आणि अशा ह्या अन्नाचं आपण सेवन करत असताना, ग्रहण करत असताना आपण हात जोडून, कवळ म्हणजे वदनी, हात जोडून आपण वंदन करतो आणि श्री हरीचे म्हणजेच ईश्वराचे नाव घेतो। आणि त्यावेळेस जेव्हा आपण ईश्वराचे नाव घेते तर त्यावेळेस पोटातील ती अग्नी शांत होऊन आपण ते अन्न सेवन करतो। म्हणजेच आपण खाल्लेलं आपल्याला ते उत्तमरित्या, सात्विकरित्या त्याची पचनक्रिया चांगली होते आणि आपल्याला शरीरासाठी आवश्यक असलेलं जे अन्न आहे ते प्रोटीन्स, मिनरल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आरोग्यदायक गोष्टी आपल्याला देत असतात। मग असे हे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे ह्या पाठातून सांगितलेलं आहे। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून ह्या पाठामध्ये आपल्याला काय संदेश लेखक देणार आहेत ते आपण समजून घेऊया। सुरुवातीला पाठाच्या लेखकांबद्दल, आपल्या पाठाचं शीर्षक आहे वदनी कवळ घेता। पाठाला सुरुवात करण्यावेळेस आपल्याला समजून येते की इथे पण एक छोटासा श्लोक दिलेला आहे। आपण तो वाचून घेऊया आणि समजून घेऊया। मुखी घास घेता करावा विचार, कशासाठी हे अन्न मी सेविनार। तर आता जेव्हा मुखी म्हणजे तोंडात, मुख म्हणजे तोंड, अन्न म्हणजे जेवण, सेविनार म्हणजे ग्रहण करणे, सेवनार। तर इथे ह्या श्लोकाचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण अन्न मुखामध्ये, तोंडामध्ये घेत असतो तर आपण अन्न का ग्रहण करत आहोत हे अगोदर विचार करायचे। असं का बरं सांगितलेलं आहे? कारण की आज पाहतो आपण, आपल्या इतरत्र आजूबाजूला नेहमी पाहत असतो की लोक काय करतात, जेवढी भूक असेल तेवढंच अन्न न घेता त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त घेतात आणि मग ते अन्न जे आपण पोट भरण्यासाठी खात असतो ते अन्न असंच वाया जातं आणि मग ते आपल्याला फेकून द्यावं लागतं। मग अन्न आपण कशासाठी वापरतो? पोट भरण्यासाठी, म्हणजे खाण्यासाठी असतं की नाही, की असं फेकण्यासाठी असतं? अगदी बरोबर, खाण्यासाठी असतं की नाही। मग असं आपण जेवढं आपल्या ताटात लागेल ना तेवढंच घेतलं पाहिजे। म्हणजे मग आपल्याला त्याचा अर्थ कळेल की आपण अन्न खाण्यासाठी घेत आहोत, पोट भरण्यासाठी घेत आहोत, फेकण्यासाठी नाही। वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक व कौटुंबिक समारंभात जेवणाला खूप महत्त्व असते। आता बघा, तुम्हाला माहिती असेल की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये समारंभ खूप असतात। सांस्कृतिक असतात, सामाजिक असतात, कौटुंबिक असतात। कौटुंबिक म्हणजे घरातल्या घरात आपल्या कुटुंबातील लोकांना बोलवायचं, छोटासा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायचा, बारसं वगैरे असतं, लग्न कार्य वगैरे असतं। सांस्कृतिक म्हणजे एखादा समारंभामध्ये वगैरे, जसं की गणेशोत्सव असतो, मग तो सांस्कृतिक कार्यक्रम असतो। आणि सामाजिक म्हणजे, सामाजिक तर तुम्हाला माहितीच आहे, बरेचसे असे कार्यक्रम असतात ज्याच्यामध्ये समाजातील अनेक लोक एकत्र येऊन असे छोटे मोठे कार्यक्रम करत असतात। मग अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिक समारंभामध्ये जेवणाला अत्यंत महत्त्व दिलं जातं, विशेष महत्त्व दिलं जातं। मिष्टान्नम इतरजन, म्हणजे जर समजा आता लग्न कार्य असेल तर लग्न कार्यामध्ये इतर लोक जे जेवायला येतात ना ते जेवण्यासाठीच येतात आणि त्या जेवणासाठी येणाऱ्या लोकांना अधिक मिष्ट म्हणजे गोड अन्न सेवन करण्याची इच्छा असते। तर हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे। म्हणून अशा समारंभात पदार्थांचे वैविध्य व रेलचेल असते। वैविध्य म्हणजे विविधता आणि रेलचेल म्हणजे भरपूर काही पदार्थ असतात, एक दोन आयटम नसतात, कधी कधी जास्त आयटम ठेवलेले असतात पदार्थांचे। म्हणून अशा समारंभात पदार्थांचे वैविध्य व रेलचेल असते। यजमान आपल्याला आग्रह करून वाढतात। यजमान कोणाला म्हटलं जातं की ज्याच्या घरी कार्यक्रम असतो त्या घरातील कुटुंब प्रमुख म्हणून जो व्यक्ती असतो की नाही
त्याला आपण यजमान असे म्हणतो. मग आता ह्या कुटुंब प्रमुख व्यक्तीचं काम काय असतं की त्याच्याकडे जे पाहुणे आलेले असतात त्याला असं वाटत असतं की त्यांनी पोट भरून यथेच्छ पोट भरून जेवण करावं, त्याने उपाशी राहू नये, म्हणून तो यजमान आलेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करतो आणि त्यांना आग्रहाने वाढत असतो की अजून घ्या, अजून घ्या. आणि ह्या आग्रहामुळे काय होतं की कधी कधी आपलाही नाईलाज होतो आणि आपल्या ताटामध्ये काय होतं, अन्न शिल्लक राहते. अशा वेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही, तर त्याबरोबर अनेक घटकांचाही अपव्यय होत असतो. अपव्यय होणे म्हणजेच ते व्यर्थ जाणे, निरर्थक होणे. का बरं असं म्हटलेलं आहे की आपण जेव्हा अन्न वाया घालवतो फक्त अन्नच वाया जातं का? नाही, तर त्याच्याबरोबर अनेक घटक. म्हणजे कोणते घटक? आता आपण उदाहरण घेऊया. चपाती आपण जेव्हा एक चपाती वाया घालवत असतो तर त्याच्या पाठीमागे किती लोकांचे कष्ट असतात, किती लोकांचे श्रम असतात. तर चपाती बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं? गॅस, मग पीठ, तेल, पाणी, की नाही. म्हणजे कणिक मळते आई आपली कणिक मळते आणि ती गॅसवरती काय करते, भाजते, की नाही. मग याच्यामुळे गॅस वाया जातो. आईने केलेले सगळे मेहनत वाया जातो, आईचा वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर काय असतं की गहू कशापासून, चपाती कशापासून बनते, तर गव्हापासून. आता हे गहू कुठे येतात? शेतामध्ये. मग या शेतामध्ये जेव्हा गहूचं पीक काढलं जातं त्यावेळेस शेतकरी दादा जे असतात, शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात. तो दिवस रात्र पावसाची वाट पाहतो, नांगरणी करतो, पेरणी करतो आणि 3-4 महिने त्या पिकासाठी राबतो. आणि जेव्हा ते पीक मोठं होऊ लागतं त्याला कणसं वगैरे येतात. मग ती कणसं कापली जातात, ती सुकवली जातात. मग ते मशीनमध्ये पाठवली जातात त्याचे दाणे वेगळे करण्यासाठी. मग त्याची पोती भरली जातात. मग पोती भरल्यानंतर शेतकरी दादा व्यापाऱ्याकडे जातो. मग ते व्यापारीतून मग गहू मोठ्या मार्केटमध्ये विकायला जातात आणि मोठ्या मार्केटमधून मग छोट्या छोट्या दुकानांमध्ये ते येतात. आणि छोट्या दुकानामध्ये आल्यानंतर मग आपण आपल्याला लागेल तितके गहू घेऊन येत असतो. मग ते गहू साफ केले जातात. मग गिरणीमध्ये, चक्कीमध्ये दळण्यासाठी दिलं जातं. आणि त्याच्यानंतर मग ते त्या गिरणीतून गव्हाचं पीठ दळून आपण आपल्या घरी आणतो. म्हणजे बघा किती ही लांब प्रोसेस असते आणि किती घटकं याच्याशी संबंधित आहे. शेतकरी दादा, नंतर व्यापारी, नंतर किराणा मालाचा दुकान, नंतर चक्कीवाला, नंतर आई आणि नंतर आपण. म्हणजे जर व्यक्तिशः बघायला गेले तर 5 लोकांचा याच्यामध्ये समावेश होत आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे वेळ, त्यांचा मेहनत, त्यांची श्रम हे सुद्धा. आणि त्याच्याबरोबर पैसे सुद्धा. म्हणजे बघा एक चपाती मागे किती लोकांचं, किती घटकांचा वेळ अपव्यय होत असतो, खर्च वाया जात असतो. तर ह्यामुळे लेखक आपल्याला इथे सांगत आहेत की अन्न वाया जाणे म्हणजे जेवण वाया जाणे म्हणजे इतर त्याच्याशी संबंधित इतर घटकही वाया जाणे. आता इथे फक्त मी चपातीचं उदाहरण दिलं, तसं भाज्या आहेत किंवा ताटामध्ये असलेल्या प्रत्येक पदार्थाच्या पाठीमागे अनेक घटकांचा अपव्यय होत असतो. आता पाहूया, इथे एक तुम्हाला छोटासा परिच्छेद दिलेला आहे. त्या परिच्छेदामधून तुम्हाला अन्न वाया जाऊ नये याच्यासाठी एक छोटासा संदेश दिलेला आहे. आज 31 डिसेंबर. काय असतं 31 डिसेंबरला? पार्टी. व्हेरी गुड, अगदी बरोबर. आता बघा इथे सांगितलेलं की 31 डिसेंबर आहे आणि श्रुती जरा नाराजीनेच घरी आलेली आहे. का बरं श्रुती नाराज झालेली होती, का रागवलेली होती? त्याचं कारणही तसंच होतं. वर्गात तिच्या मॅडमने तिला नववर्षाचा संकल्प विचारला. संकल्प म्हणजे निश्चय करणे, दृढ निश्चय करणे. करता की नाही तुम्ही संकल्प? व्हेरी गुड, करता. कसला? रोज अभ्यास करणार, चांगले वागणार, खोटे बोलणार नाही. अरे वा, छान छान संकल्प असतात. तर मग असेच आहे ना, शाळेमध्ये 31 डिसेंबरच्या दिवशी जेव्हा श्रुती शाळेत गेली होती तर वर्गात आहे ना टीचरांनी, शाळेतील शिक्षकांनी, मॅडमनी सगळ्या विद्यार्थ्यांना विचारला होता की तुझा नववर्षाचा संकल्प काय आहे. आणि तोच प्रश्न आहे ना श्रुतीला सुद्धा शिक्षकांनी विचारला होता. पण तो इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगताना आल्यामुळे ती नाराज झाली होती. तर आता कळलं ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे की श्रुती का नाराज झाली होती? कारण की शाळेत शिक्षकांनी विचारल्यानंतर तुझा नववर्षाचा संकल्प काय आहे हे विचारल्यानंतर इतरांपेक्षा वेगळा संकल्प न सांगता आल्यामुळे श्रुती नाराज झालेली होती. तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आई बरोबर मावशीकडे
गेली. मावशीकडे तिच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता. झक्कास बेत होता. गुलाबजाम, केक, कचोरी आणि पुलाव. आता बघा असतं की नाही, आपण कधी पार्टीला वगैरे जातो की नाही, बरेच काय काय वेगवेगळे पदार्थ असतात ना. मग असंच श्रुतीच्या मावशीकडे तिच्या मावस बहिणीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता आणि छानपैकी जेवणाचा बेत केलेला होता. आता ह्या जेवणामध्ये काय काय पदार्थ होते तर गुलाबजाम होता, केक होता, कचोरी होती आणि पुलाव. आणि हे सगळं ना श्रुतीच्या आवडीचं होतं. पण तिनं एक गुलाबजाम खाल्ला आणि डिश बेसिनमध्ये ठेवून दिली. आता बघा इथे काय केलेलं आहे, तिने जेवणासाठी ती अगोदर नाराज होती, रागवलेली होती आणि त्याचा राग तिने कोणावरती काढलेला आहे, अण्णावरती काढलेला आहे. की तिच्या जेवणाच्या त्या ताटामध्ये, डिशमध्ये सगळे पदार्थ जे होते ते तिच्या आवडीचे होते. गुलाबजाम पण तिला आवडत होता, केक तर सगळ्यांनाच आवडतो, कचोरी पण तिच्या आवडीची होती, पुलाव पण होता. पण तिला अगोदरच राग आल्या कारणाने तिने फक्त काय केलं, गुलाबजाम खाल्ला आणि इतर जे पदार्थ होते, खाद्यपदार्थ, केक, कचोरी, पुलाव, तिने तसेच डिशमध्ये ठेवले आणि तसेच डिश नेऊन तिने बेसिनमध्ये ठेवून दिलं. आता त्यामुळे काय झालं, तिने पदार्थ जे घेतले होते ते काय झाले, वाया गेले. मग ह्यामुळे बघा एक तर तिचं पोट भरणार नाही. आता ती रागवलेली होती, तिने राग अण्णावरती काढला. एक तर तिचं पोट भरणार नाही आणि तिने घेतलेलं सगळं पदार्थ वाया गेले. मावशीने ते बघितलं. श्रुती उपाशी राहील म्हणून तिच्या आईच्या कानावर घातलं. घरी आल्यावर आई श्रुतीला खूप रागवली. खायचं नव्हतं तर डिश मला का आणून दिली नाहीस, वगैरे वगैरे. मला नाही त्यातलं काही आवडलं. श्रुती रागातच म्हणाली. एव्हाना बाबाही आले. तेही श्रुतीला रागवले आणि त्यांनी तिला समजावलं सुद्धा. आता बघा श्रुतीचं खरंच चुकलेलं होतं. तिला जर ते आवडत नसेल किंवा तिला खायचं नव्हतं, तिने डिशमध्ये ते पदार्थ घ्यायला नको हवे होते की नाही, किंवा मग तिने ती डिश आईला नेऊन द्यायला हवी होती. मग आईने ते पदार्थ खाल्ले असते आणि मग त्यामुळे आई तिला रागवत होती. आणि त्यावेळी जेव्हा वडील पण आले आणि वडिलांना पण ही गोष्ट कळाली, त्या वडिलांनी पण तिला रागवलं आणि तिला थोडं समजावून सांगितलं. खट्टू मनानं श्रुती खुर्चीत मान घालून खाली बसली होती. दूरदर्शनवर बातम्या सुरू होत्या. श्रुतीचे बाबा बातम्या ऐकत होते. श्रुतीने सहज वर बघितलं. दूरदर्शनवर दाखवलेल्या मेळघाटमधील कुपोषित बालक तिने बघितले आणि लगेच विचारलं. बघा आता आई आणि बाबा दोघं पण श्रुतीला रागवलेली होती म्हणून थोडी गुस्स्यामध्येच तिने मान घालून खुर्चीमध्ये बसलेली होती. आणि त्यावेळेस बाबांनी आल्यानंतर बातम्या लावल्या दूरदर्शनवर आणि बातम्या श्रुतीही ऐकत होती आणि बाबाही ऐकत होती. आणि जेव्हा श्रुतीने सहजवरती पाहिलं तर तिने कोणती बातमी बघितली, मेळघाट म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार येथील आदिवासी भागातील हा मेळघाट ठिकाण आहे. तर मेळघाटमधील कुपोषित बालक तिने बघितलं आणि तिच्या वडिलांना लगेच विचारलं. बाबा ही बालकं अशी वाळलेली का आहेत हो? बेटा त्यांना पुरेसे जेवण मिळत नाही, त्यामुळे प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स त्यांना मिळत नाही म्हणून ती अशी वाळलेली आहेत, बाबांनी सांगितले. आता बघा इथे बाबांनी सांगितलेला कुपोषित याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे की बघा आपल्या जेवणामध्ये आपल्या शरीराला प्रत्येक सगळ्या गोष्टींची गरज असते. म्हणजे प्रोटीन्स पण प्रमाणात पाहिजे, विटॅमिन्स पाहिजे, मिनरल्स पाहिजे. त्यामुळे आपण जेवण करत असताना वेगवेगळे पदार्थ ज्यांच्यामध्ये हे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये हे वेगवेगळे सगळे घटक असतात आणि आपण ते खात असतो. आणि हे वेगवेगळे पदार्थांमधून जे आपल्याला प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि मिनरल मिळत असतात त्यामुळे आपलं शरीर कसं असतं, तंदुरुस्त असतं. पण ज्या मुलांना हे सगळे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स मिळत नाही तर असे बाळ कितीही त्यांना इतर म्हणजे जेवण पुरेसं न मिळाल्यामुळे ते कुपोषित होतात. कुपोषितचा अर्थच म्हणजे काय, ज्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही त्यांना आपण कुपोषित असे म्हणतो. एवढ्यात आई बाहेर येत म्हणाली, आणि ज्यांना जेवायला मिळतं ते टाकून देतात. श्रुती, अगं असं जेवण टाकून देऊ नये. माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा आज किती अन्न पाण्यात टाकलं आणि त्यात किती लोक जेवू शकतात याचा कॅटरिंगवाला बोर्ड लावतो, बाबा म्हणाले. आता बघा श्रुतीच्या आईने तिला समजावून सांगितलं आणि असं थोडी रागवली. पण आपण पण असं करतो की नाही, तुमची मम्मी पण तुम्हाला अशी रागवत असेल की नाही, तुम्हाला सगळं मिळतं म्हणून तुम्ही असे वागतात, तुम्हाला काही द्यायलाच नको. तसंच मग श्रुतीची आई पण तिला म्हणते की ज्यांना जेवायला मिळतं त्यांना त्या जेवणाचं महत्त्व कळत नाही. आणि एकीकडे अशी बालक आहेत की त्यांना पोटभर अन्न मिळत नाही, त्यामुळे ते कुपोषित होतात. मग बाबांनी पण त्यांच्या ऑफिसमधला एक प्रसंग इथे सांगितलेला आहे. मग
त्यावेळेस जेव्हा आईने आणि बाबांनी श्रुतीला समजावलं तेव्हा तिने ठरवलं की तिची चूक तिने मान्य केली. श्रुती उत्साहानं उडी मारून आईला म्हणाली, आई, 9 वर्षाचा संकल्प सुचला. मी यापुढेही कधीही पानात अन्न टाकणार नाही. आता श्रुतीला तिने जी चूक केली होती ती समजली आणि म्हणून तिने 9 वर्षाचा संकल्प काय करायचा ठरवला की ह्यापुढे श्रुती कधीही अन्न वाया घालवणार नाही. अन्नाच्या प्लेटमध्ये, पानात म्हणजे अन्नाच्या प्लेटमध्ये, ताटामध्ये जास्तीचं अन्न घेणार नाही. तिला जेवढं लागेल तितकंच ते अन्न प्लेटमध्ये वाढून घेणार आणि तिने अशा रीतीने 9 वर्षाचा संकल्प केला. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागातून आपण काय शिकलो की सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या अन्नाची गरज असते. अन्नाचं असा वाया घालवणे हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे अन्नाला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो. म्हणजे अन्न हे ईश्वर असते. एकीकडे बऱ्याचशा लोकांना अन्न खायला मिळत नाही आणि आपण अशा प्रकारचं अन्न वाया घालवणे हे चुकीचं आहे. तर जेवढं लागेल तेवढंच अन्न आपण ताटामध्ये घेतलं पाहिजे. हा संदेश या पाठातून आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद.